मित्रांनो नमस्कार. दुपारचं कळकळ ऊन झाले आणि या उन्हामध्ये मी जवळपास पलाटात आलो होतो. आता पलाटात येण्याच्या मागचं कारण म्हणजे असं आहे की किसन कर्डिले यांच्या घराकडे येऊ लागलो. हे बघू शकता पाठीमागं ती गाय अशी अकस्मात बांधली. म्हणलं बघ कसं काय बांधली बघावं तर हिचा पाय एखाद्या टवाळखोर पोऱ्यानं मोडला आहे. आता पाठीमागं बघू शकता दगड घातलेला आहे का मग गाडी घातली. अशा उन्हाळ लेकरानं कोणा किस्सा केला आहे हे काही सांगताच येणार नाही. पण या व्हिडिओच्या माध्यमातून हे व्हिडिओ एवढा शेअर करा की त्या दिवाण्याला त्याची लाज वाटली पाहिजे. व आपल्या हातून काय गुन्हा झाला हे काय झालं. कारण मला सांगा आता ही जवळपास 15 दिवस झाले या गाईचा पाय असा आहे. डॉक्टरला चेक वगैरे केलं. डॉक्टर म्हणतात की डायरेक्ट असं इथनं पायच तोडावं लागेल. आता कितीही हेटाळणी झाली त्या मुख्य प्राण्याला आता त्याला जीवच नाही. त्याला त्याच्या शब्दात मांडता येत नाही की आमचं मा किती दुखायलंय काय दुखायलंय कसं दुखायलंय. त्याला त्याच्या शब्दात मांडता येत नाही की आमचं मा किती दुखायलंय काय दुखायलंय कसं दुखायलंय. मुख्य प्राण्याला असा मार देणं हे बरोबर नाही. आता 15 दिवस झाले हा पाय असा एकदम पडलेला आहे. पाय काटायचा आहे म्हणल्यावर आणि तुम्ही बघू शकता इकडे चला तुम्हाला दाखवतो. अशी ती गाय बांधली आणि ते पाय हे करण्यासाठी आणि इकडचं वासरू बघा मा करत ओरडतंय कारण त्या गाईला दूधच नाही. आता या वासराची सोय नेमकी कुठून करायची दुधाची. एकदम असं क्यूटलं असलेलं आहे गाभरू आहे आणि गाभराची खाया पियाची पण सोय नाही असं म्हणता येईल. कारण दूध पिलं तर सगळं काही खाल्ल्या पिल्ल्यासारखं आहे. पण या वासराची तर सोय फक्त एक क्षुल्लक एका गोष्टीमुळे उन्हाळ वयात आलेला मुलगा यानं हे किस्सा केला. ह्यो व्हिडिओ तोपर्यंत शेअर करत राहा जोपर्यंत त्या कुत्र्याला त्याची लाज वाटत नाही की आपल्या हातून काय झालंय. माणसाचं वय प्रत्येकाचं असते उन्हाळक्या करण्याचं. पण एवढंही खालच्या दर्जाला जायला नाही पाहिजे त्या माणसानं त्या मुलानं की बुवा एका मुक्या प्राण्यावर आपण असा काही अत्याचार करतो. तर चला भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ.